नमस्कार, मी भारती शिंदे. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. मी दत्तात्रय सूर्यवंशी आज या ठिकाणी समाजाला शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे कीर्तनकार आणि थोर समाजसेवक संत गाडगेबाबा महाराज यांची पुण्यतिथी आणि विशेष करून म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेने आज हा पुण्यतिथी या सर्व सफाई कामगारांच्या माध्यमातून या ठिकाणी साजरी केलेली आहे. या सफाई कामगारांना सुद्धा संत गाडगे महाराजांचं महत्त्व पटवून देण्याचं काम आज स्वच्छता अधिकारी स्वतः या ठिकाणी राजेंद्र इंगळे साहेब आणि या हेल्थ म्हणजे एन्व्हायरमेंट हेल्थ एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत. दोघांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला. हा कार्यक्रम आयोजित करण्याचं महत्त्व काय हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. सर, काय सांगाल, आज संत गाडगे बाबा महाराज यांची आज पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपले जे सर्वसामान्य जे सफाई कामगार त्यांना महत्त्व पटवून द्यावं यासाठी तुम्ही हा कसा काय उपक्रम राबवलेला आहे? नमस्कार, मी राजेंद्र इंगळे, स्वच्छता अधिकारी, ऐरोली. आज 20 डिसेंबर संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्तानं ऐरोली विभागातील सर्व माझे कंत्राटी कामगार महिला आणि भगिनी यांच्या वतीनं या ठिकाणी मी हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि माझ्यासोबत EHS शिक्षा फाउंडेशनचे ही जी NGO आहे या NGOचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे. आम्ही संयुक्त विद्यमानं हा कामगारांसाठी या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर, या निमित्ताने हा जो का निश्चय केला नंबर पहिला नवी मुंबई महानगरपालिकेचे सातत्याने या ठिकाणी नामांकन मिळते, परंतु याचबरोबर जसे हे सफाई कामगार जे रस्ते असतील, स्वच्छता काय असेल, नागरिकांना तुम्ही काय आव्हान या ठिकाणी करणार आहात? संत गाडगेबाबांनी सर्वांना जो संदेश दिलेला आहे हा आहे स्वच्छतेचा मूलमंत्र. आणि हा स्वच्छतेचा मूलमंत्र सर्वांना माहिती व्हावा आणि सातत्यानं आपलं नवी मुंबई शहर हे स्वच्छतेमध्ये क्रमांकामध्येच आहे. तर त्यामध्ये आमच्या या कंत्राटी सफाई कामगार बंधू आणि भगिनींचा फार सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे सर्वांनी स्वच्छता बाळगावी, कचऱ्याचं वर्गीकरण करावं आणि आपल्या शहराचं पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी जागरूक राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो. सर, आपले NGO आहे एन्व्हायरमेंट हेल्थ सेफ्टी जी आहे, सामाजिक संस्था आहे. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही विविध उपक्रम राबवता. विशेष करून म्हणजे आरोग्य हा तुमचा सगळ्यात महत्त्वाचा एक पार्ट आहे. या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे सफाई कामगार काम करत आहेत. सातत्याने या ठिकाणी 7 वर्षे नामांकन मिळते, परंतु या कामगारांच्याकडे त्यांचा सन्मान करणं, त्यांना पुरस्कार देणं, त्यांचं मनोबळ वाढवणं यासाठी तुमची सामाजिक संस्था काय प्रयत्न करणार आहे का? निश्चितच सगळ्यात पहिले मी या ठिकाणी एक सांगण्याचा प्रयत्न करेल की EHS शिक्षा फाउंडेशन ही एन्व्हायरमेंट हेल्थ आणि सेफ्टी याच्यामध्ये कार्य करते. ह्या कार्य करत असताना सगळ्यात पहिले आमचं जर कधी आम्ही जर कोणाला हे देतो तर ते सगळ्यात पहिले स्वच्छता दूत. ह्या स्वच्छता दूतांमुळे आपलं आरोग्य, आपल्या नागरिकांचं आरोग्य हे चांगलं राहतं. आणि आजच्या महत्त्वाच्या प्रसंगी एक महाराजांची जी पुण्यतिथी आपण या ठिकाणी साजरी केली आहे, या ठिकाणी सगळ्यात पहिले यांनी ह्या अभियानामध्ये भाग घेतला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंगळे साहेब आणि सगळे पदाधिकारी असतील नवी मुंबई महापालिकेचे, ह्या सगळ्यांचं मी या ठिकाणी सगळ्यात पहिले अभिनंदन करतो. आणि
यांच्यासाठी जे करणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर देताना मी एवढं सांगेल की यांना आम्ही पुढच्या कार्यक्रमामध्ये इंगळे साहेबांबरोबर आमचं बोलणं पण झालेलं आहे की आम्ही यांच्या दृष्टीने यांना जे काही समजा सेफ्टी जॅकेट्स असतील, त्याच्यानंतर यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा युनिफॉर्म असेल, हा देण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्याच्यासाठी आम्ही विविध पद्धतीने CSR फंड जो आहे तो या ठिकाणी हे करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने यांना आपण कसं काय एनकरेज देऊ शकू हे आमचा प्रयत्न जास्त राहील. याचबरोबर हे जे गाड्या आहेत, कचरा घनकचरा उचलणारे ज्या वाहनं आहेत, यांच्यावरती जे काम करणारे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. तर त्यांच्यासाठी सुद्धा संस्था सेफ्टीच्या दृष्टिकोनातून काय विचार करणार काय की एखादं गमबूट असतील, तुमचे हँडग्लोव्ज असतील किंवा अन्य तुम्ही जसं सेफ्टी जॅकेट वगैरे, तर तो सुद्धा प्रयत्न तुम्ही करणार आहात का? निश्चितच आपण त्याला PPEs म्हणतो, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जे आहेत याच्यावरती आमचा भर आहे आणि आमचं बोलणंसुद्धा चालू आहे की काय होतं, बऱ्याच वेळेस सगळ्यात पहिले म्हणजे त्यांना ते देणं आणि त्यांनी ते वापरणं, याच्यासाठी त्यांना प्रत्येक वेळेस ते अवेअरनेस प्रोग्राम जो आहे तो करत राहणं. आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर एक ड्रायव्हर आहे जे प्रत्येक वेळेस आपल्या घरोघरी येतात, त्यांच्याबरोबरचे सहकारी आहेत जे मागच्या साईडला कचरा उचलतात. याच्यात मी सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की त्यांची काळजी घेणं हे आपल्या सगळ्या नागरिकांचं काम आहे. आपण जर कधी ओला कचरा, सुका कचरा हा जर वेगवेगळा वर्गीकरण करणार तर त्यांच्या पण आरोग्याचा एक मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे PPEs देऊन फक्त हा प्रश्न थांबणार नाही आहे, तर नागरिकांनी सुद्धा याच्यावरती काळजी घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला वेळोवेळी महापालिका सांगत राहते की ओला कचरा, सुका कचरा याचं वर्गीकरण करा आणि वर्गीकरण केल्यावरती हे जे आपले बांधव आहेत, स्वच्छता बांधव, हे त्याच्यामध्ये काम करत असतात. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने PPE जेवढं महत्त्वाचं आहे तेवढ्याच महत्त्वाचं त्यांनी ते परिधान केलं पाहिजे. हे सुद्धा आमचं तेवढंच महत्त्वाचं एक सांगणं असेल आणि त्यांच्या PPEच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध आहोत, हेच एक या ठिकाणी एक शब्द देतो. या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, या ठिकाणी NGOचे सुद्धा पदाधिकारी आहेत. यांनी सांगितलं की ओला आणि सुका कचरा जसं नवी मुंबई महानगरपालिकेचे सफाई कामगार जसं प्रयत्न करतायत, तसंच नागरिकांनी सुद्धा हा प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे, असंही या संत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.